द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 51,111 सन्माननीय अंबादाजी शिरसाट यांच्या वतीने जे पूर्णपणे दिले जाईल. त्यानंतर सोमनाथजी खेडकर लेट्स द प्ले. सामन्याला जी सुरुवात झाली आहे 3 षटकांचा पॉवर प्ले. तर जाऊया पहिल्या षटकासाठी सन्माननीय गिरीश तांबोळी सर यांच्याकडे. धन्यवाद. तर शिरसाट स्पोर्ट्स चषक 2020 तर पहिला सेमीफायनलच्या सामन्याला मात्र सुरुवात होते. खूप साऱ्या शुभेच्छा. 2 बलाढ्य संघात हा महायुद्धाचा खेळ. पहिल्या चेंडूवर मात्र कृष्णा लक्ष्मण सातपुते ठोकतोय षटकार. वा. Make it complicated. सोन्या बापू भोसले मात्र दर्शवित असताना षटकार. तर पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आलाय. मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मागवा सज्ज होतोय. यावेळी खोलगट टप्प्याचा चेंडूला खोदून काढलाय की काय कृष्णा लक्ष्मण सातपुतेने असंच मात्र म्हणावं लागेल. चांगला सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला लोणी प्रवरा संघ तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय शिरसाट स्पोर्ट्स. असा हा सेमीफायनलचा पहिला सामना. कोणता संघ मात्र फायनल मध्ये जाऊन पोहोचणार यानंतर मात्र दुसरा सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. गोल्डन शायर औरंगाबाद वर्सेस आयुष 11 पाठसारा. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. मात्र एक धाव इथे मिळेल. या एकेरी धावर मात्र समाधान मानावं लागेल. दोन्ही फलंदाजांना धावफलक मात्र 1 निघालेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आतापर्यंत 7 धावा. पहिले षटक मात्र मार्गस्थ असताना पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. सुनील खर्डे व कृष्णा लक्ष्मण सातपुते अशी सलामीची जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते शिरसाट स्पोर्ट्सच्या माध्यमातून. नक्कीच या स्पर्धेसाठी मात्र आमचे प्रेक्षक वर्ग तितकेच गर्दीने आस्वाद घेत आहेत. त्यांचंही पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. नक्कीच चांगलं आयोजन मात्र आपल्याला पाहायला मिळते. आजचा 5वा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना या दोनही बलाढ्य संघात आपल्याला पाहायला मिळतोय. 8 षटकांचे सामने मात्र आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. पाहूया प्रथम सत्राचा खेळ तर मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पुन्हा एकदा गोलंदाज काका मात्र गोलंदाजी मागवत सज्ज होते. यावेळी मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. कुठलीही चूक न करता मात्र
रनच्या नंतर नक्कीच मिळेल. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र फ्रंट फुट येऊन केलाय, चेंडूला मात्र पाठवलाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. धन्यवाद. एक षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. एक षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 13 धावा धाव फलकावर लगावले गेलेत. पाहूया 2 षटकार मात्र आतापर्यंत ठोकलेत कृष्णा लक्ष्मण सातपुतेने. टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव कृष्णा लक्ष्मण सातपुते, सर्वच प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलेला खेळाडू मात्र चांगली खेळी करत असताना पाहायला मिळतोय. पाहूया दादाबाई मात्र गोलंदाजी माग व सज्ज होतोय दुसरं षटक घेऊन. नक्कीच चला जास्त वेळ दौडू नका. 8 षटकांचा सामना आहे. तर प्रेक्षकांना मात्र आयोजकांच्या वतीने एक संधी असेल, जसं डीजे वाजवला जाईल आपल्याला नाचण्याची संधी सुद्धा आयोजकांच्या माध्यमातून दिली जाते. तर कृष्णा लक्ष्मण सातपुतेसाठी मात्र सुवर्ण संधी असेल. अर्जुन वनवे सरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारामागे मात्र 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. आतापर्यंत कृष्णाच्या फळीतून 2 षटकार मात्र इथे ठोकले गेलेत. पाहूया प्रत्येक षटकारामागे मात्र 200 रुपयांचं पारितोषिक. दादाबाई मात्र गोलंदाजी माग व सज्ज होते. पाहूया वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक मात्र त्याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. नक्कीच एका बाजूला दादाबाई तर दुसऱ्या बाजूला कृष्णा सातपुते असा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला लोणी प्रवरा तर दुसऱ्या बाजूला शिरसाट स्पोर्ट्स असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर जाऊया दुसऱ्या षटकाचा खेळ घेऊन. मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या 5व्या दिवसाकडे मात्र आपण वळलेत. 5व्या दिवसातील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला सेमीफायनलचा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय या दोन्ही संघांमध्ये. पाहूया आतापर्यंत एक गडी मात्र तंबूच्या आसरेला परतलाय. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज दादाभाई मात्र सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाला मात्र होते सुरुवात. दादाबाई मात्र गोलंदाजी माग व सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या स्पर्धेचं प्रक्षेपण मात्र आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. श्रीलाईव्हची संपूर्ण टीम पिंपळगाव टप्पा या मैदानावरून आपल्याला पाहायला मिळते. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र आनंदने सुद्धा प्रहार केलाय. हा मात्र झंझणीत षटकार. धन्यवाद. तर आनंदच्या फळीतून सुद्धा आला हा षटकार. धावसंख्या मात्र 6 ने वाढते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती जवळ जवळ
19 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. आल्याच मात्र स्वागत केलं गोलंदाज दादाबाईचं. पाहूया दादाबाई यावेळी मात्र कशा प्रकारे गोलंदाजी हातानं. यावेळी मात्र चेंडूला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये घेऊन काढलाय. एक धाव मात्र इथे कलेक्ट केली जाईल. एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. धावफलक मात्र 1 ने हलेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. आतापर्यंत दुसरं षटक मात्र प्रगतीपथावर असताना पाहायला मिळते. या 2 षटकाच्या दरम्यान 3 षटकार मात्र आलेत. पाहूया 2 षटकारांचा विचार केला. 2 षटकार मात्र कृष्णा सातपुतेच्या फळीतून पाहायला मिळाले. 1 षटकार मात्र ठोकलाय आनंदनी. मात्र पाहूया यावेळी मात्र दादाबाई अँड टीम कशा प्रकारे कमबॅक करणार. कारण कमीत कमी धावावर मात्र रोखावं लागेल लोणी प्रवरा संघाला, या शिरसाट स्पोर्ट्स संघाला. पाहूयात कशा प्रकारे त्यांना रोखलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र गोलंदाजी माग व सज्ज होतोय. यावेळी मात्र मोठा मासा गळ्याला. कृष्णा लक्ष्मण सातपुते बॅक टू द पवेलियन.
लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला धन्यवाद डीजे. आणि पहा आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत सोनू बापू भोसले मात्र सर्वांचं मनोरंजन करत असताना एक चांगली पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अजूनही एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. 27 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया तिसरं षटक मात्र मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी मात्र करतोय गोलंदाज योगेश, मात्र यावेळी यशस्वी ठरतोय फलंदाज पप्पू तोडकर. ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की ही वादळापूर्वीची शांतता आहे का, तर येस, कारण आता वादळ मात्र घोंगावतंय मैदानात. मात्र ते किती वेळ राहणार हे सुद्धा पाहण्याजोग्य राहील, कारण ज्याप्रमाणे लोणी प्रवरा संघ तुफानी गोलंदाजी करतोय यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पाहूया आत्तापर्यंत तर 2 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेत. तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार केला 27 धावा या धावफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया 8 षटकांचे सामने आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. पहिला सेमीफायनलचा सामना शिरसाट स्पोर्ट्स वर्सेस लोणी प्रवरा असा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडू फळीची कडा घेऊन जातोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र इथे मिळेल. एकेरी धावावर मात्र समाधान मानावं लागेल आणि एकेरी धावनी मात्र षटक संपेल. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28 धावा या धावफलकावर लागतात. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय की पाथर्डी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सन्माननीय तोरवणे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होतंय. साहेबांना मी विनंती करेल की आपण देखील या ठिकाणी या आणि व्यासपीठाच्या समोर विराजमान व्हा. थँक्यू. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद 28 धावा या धावफलकावर लागतात आणि आमच्या मान्यवरांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत असेल. तर चला जास्त वेळ दौडू नका, त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. पंच लक्ष असू द्या. उर्वरित अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे. यानंतर आपण उशिराने चालतोय, जास्त वेळ दौडू नका. पुन्हा एकदा विनंती असेल. 8 षटकांचे सामने मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्राचा खेळ मात्र सुरू आहे. आत्तापर्यंत 3 षटकांचा खेळ तर समाप्त झाला आहे. नक्कीच आमची श्रीलाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेचा संपूर्ण आढावा तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे यूट्यूबच्या माध्यमातून. आणि आमचे कॅमेरामॅन असतील मनीष निजाई, कुशल चौधरी ह्यांच्या माध्यमातून चांगलं कव्हरेज होताना आपल्याला पाहायला मिळते. तसंच आमचे डिजिटल स्कोररच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल कुणालजी पागदरे असतील डिजिटल एडिटर, तसंच श्रीलाईव्हचे CEO चिरागजी मेहर सर अँड टीम. संपूर्ण टीम गेली 5 दिवस मात्र चांगलं कार्य करत आहे. तसंच संपूर्ण या स्पर्धेचा गुणलेखनाचा आढावा मात्र देत आहेत आमचे गुणलेखक बंधू अंकुशजी झायभाई सर. यांचंही कौतुक करावं लागेल. एक चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. तसंच आमच्या संवेद समालोचन कक्षात गेली 5 दिवस मात्र समालोचन करत आहेत पारनेरचा बुलंद आवाज नवनाथजी साबळे सर. त्यांचंही कौतुक करावं लागेल. कौतुक करावं लागेल आमच्या प्रेक्षक वर्गांचं, ज्यांनी ही स्पर्धा मात्र डोक्यावर धरून ठेवलं आहे आणि मात्र या स्पर्धेला 4 चांद लावलेत. त्या सर्वच प्रेक्षक वर्गांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभारी आहोत आमच्या सर्वच पंचांचं, जे मात्र त्यांची तटस्थ भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पाडत आहेत आणि चांगलं कार्य करून या स्पर्धेला मात्र पुढे नेण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. चला जास्त वेळ दौडू नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
आपण भरपूर उशिराने चालतोय. तर वळीया मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक दुसरं व सांघिक चौथं षटक घेऊन मात्र येत आहेत काका. आतापर्यंत 28 धावा या धावफलकावर लगावले गेल्या. चला जास्त वेळ दौडू नका, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच जास्त वेळ घेऊ देऊ नका, लक्ष असू द्या. पहिल्या सेमीफायनलचा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. काका मात्र गोलंदाजी मार्क व सज्ज होत आहेत. सामना करेल तो पुन्हा एकदा फलंदाज पप्पू तोडकर. पप्पू तोडकरच्या फळीतून मात्र आतापर्यंत एक षटकार इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया अजून किती चौकार षटकार मात्र तो आपल्या फळीतून ठोकणार आणि आपल्या संघासाठी मात्र कशा प्रकारे खेळी त्याच्या माध्यमातून केली जाणार हे सुद्धा पाहण्याजोगं राहील. यानंतर मात्र दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गोल्डन चायर औरंगाबाद तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल आयुष 11 पाटसारा असा दुसरा सेमीफायनलचा सामना सुद्धा पाहायला मिळेल. तर वळीया मैदानाच्या आतमध्ये एक चौथं षटक घेऊन मात्र गोलंदाज सज्ज होतोय. काका पाहूया, काका मात्र गोलंदाजी मार्क व सज्ज असताना पाहायला मिळत आहेत. 8 षटकांचे सामने, 3 षटक पॉवर प्लेसाठी अनिवार्य, हे या स्पर्धेचे काही नियम व अटी आपल्याला पाहायला मिळत असताना खरंच चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका, भरपूर वेळ घेतला जातोय, आपण खूप उशिराने चालतोय, लक्ष असू द्या. तर चौथ्या षटकातील पहिला चेंडू पहा, सुरेख पद्धतीने पप्पू तोडकरने टोलावून लावलाय. चेंडू मात्र जाईल सीमारेखा पार. धन्यवाद. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तर यावेळी पहा पप्पू लयात आलाय, मात्र यावेळी मात्र काकानी सुरेख चेंडू हातालाय. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय आणि निर्धाव चेंडू मात्र हाताला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 32 धावा या धावफलकावर लगावले गेले. चौथं षटक मात्र मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पाहूया काका पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. यावेळी मात्र रिवर्स अटेम्प्ट केलाय पप्पू तोडकरने. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. तत्पूर्वी पाहूया तितक्या चपळतीने या 2 धावा मात्र इथे मिळतील आणि दुहेरी धावेने मात्र धावफलक हलेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 धावा. 34 धावा या धावफलकावर लागत आहेत. आतापर्यंत चौथ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पाहूया 34 धावा मात्र या धावफलकावर लगावले गेल्यात. दोन्ही संघांना विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून कुठलाही अतिरिक्त वेळ हा वाया घालू नका. पाहूया यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. चेंडूने उंची जास्त गाठलाय. क्षेत्ररक्षक येतोय. कुठलीही चूक न करता मात्र झेल टिपली जात आहे आणि मात्र गडी बाद.
आज मात्र सोनबापू भोसलेंनी प्रेक्षकांची मन जिंकण्याचं कामकाज चालवलं, परंतु त्याबरोबर अमोल डुबे या ठिकाणी फायर होम बसलाय धावफलकावरती. तब्बल धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोर कार्ड वरती. 43 धावा धावफलकावरती आहेत. लगातारचा दुसरा चेंडू यावेळेस डीप मिड विकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय, तोपर्यंत दुसरी धाव. ओ याच दरम्यान अपील आणि इथं मात्र थर्ड अंपायर डिसिजन दिलाय. इकडे कोणही येणार नाही. इकडे खेळाडू जर आलं तुमच्या संघाचा जरी पाठीराखा आला तरी तुम्हाला पॅनल्टी बसेल. दोनही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, जर तुमचा खेळाडू थर्ड अंपायर अर्थात इराक मेहर यांच्यापर्यंत जर आला तर तुम्हाला पॅनल्टी बसेल. त्यामुळे इकडे कोणही येऊ नका. रन आउट आहे की नाही हे मात्र आपल्याला पाहायचंय. धावफलकावरती जे आतापर्यंत जे आपण पाहतोय 43 धावा आहेत. थर्ड अंपायर पूर्णपणे जे चेकिंग आहे हॅलो 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 फलंदाज सुरक्षित आहे, नॉट आउट. फलंदाज जे आपण पाहतोय सुरक्षित आहे. धावफलकावरती जे आपण पाहतोय 45 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकं संपली, त्याबरोबर 5व्या षटकाला जी योगेशनं सुरुवात केली तर जे आपण पाहतोय की सुनील खर्डे, कृष्णा सातपुते, आनंदजी आतमध्ये आहेत. पप्पू तोडकर यांना देखील परतवले, परंतु अमोल आणि आनंदजी चव्हाण हे मात्र संघाचे जे आपण पाहतोय की कारणहार्ते ठरतील का तारणहार्ते ठरतील का हे पाहायचंय. तर षटक क्रमांक 5 पहिल्या बॉलवरती षटकार खेळला अमोलनं, त्यानंतर 2 धावा ज्या पुरपूर संघाला भेटून दिल्या आणि धावफलकावरती तब्बल जे आपण धावा पाहतोय 45 रन ऑन स्कोर कार्ड. 45 धावा. दुबई रिटर्न खेळाडू म्हणून अमोल डुबेची देखील ख्याती आहे. PTPL मध्ये अर्थात पुणे टेनिस प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूंना मॅन ऑफ द सिरीज अर्थात 4 व्हीलर एक आपल्या घरी निश्चित स्वरूपात आणली आहे. आणि समोरच्या बाजूला देखील जो गावकरी 11 लोणी प्रवरा या संघाला सुद्धा जे विसरून चालणार नाहीये, कारण एक गाव वाईज हाफ संघ म्हटलं तर अतिशय वेगवान. या वेळेस चेंडू आकाशामध्ये आणि याच दरम्यान झेल सुटलाय. होतेच नव्हतं करून टाकणारा हा झेल जे आपण पाहतोय ऐन वेळी दादाभाई शेख यांच्या हातामधून जो सटकला गेलाय. या जर वेळेस पाहिलं तर असं म्हटलं जातं की कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप कॅचेस विल द लूज द मॅचेस. अवघड झेल सोपे करा, ले लो कॅच और जीतो मॅच, छुटा कॅच तो गई मॅच. आणि इथे एक झेल जो पूर्णपणे आपण पाहतोय सुटला गेलाय. धावफलकावरती तब्बल धावाच्या आतापर्यंत ज्या धावा ज्या आपण पाहतोय 47 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. पॉवर प्ले देखील जे आपण पाहिला 3 षटकांचा जो पूर्णपणे पॉवर प्ले होता. बॅट जे आपण पाहतोय वारंवार ज्या पूर्णपणे बदलल्या जात आहेत. सेमीफायनलचा पहिला सामना आहे. प्रेक्षकांची गर्दी पाहत तुम्ही ज्या प्रकारे एखादी गावची जत्रा भरवी त्या प्रकारे जत्रा या पूर्णपणे मैदानावरती जी आपल्याला प्रेक्षकांची मैदानाच्या चौफेर धोधो वाहणारी गर्दी जी पाहायला मिळते. गोलंदाज परत एकदा योगेश तयार. ओ हा चेंडू
हा चेंडू पंचांकडे जे आपण पाहतोय दाद मागितली जाते. हा चेंडू आपण पाहतोय सुरक्षितरित्या आहे. लाईन आणि लेन पूर्णपणे सुरक्षित आहे. गोलंदाज परत एकदा उजव्या हातानं या दरम्यान फुलटॉल बॉल छत्रपतींचा छावा मिळाले असता षटकार.
ला पाहायला मिळत आहे. दादाबाई शेख यांना यावेळेस जे आपण पाहतोय थोडंसं तोडलं जातंय. 73 रन स्कोर कार्डवरती आहे धनंजय भिताडे जे आपण पाहतोय पुणे परिसरात. मित्रांनो या देखील खेळाडूची एक वेगळीच ख्याती आपल्या टेनिस क्रिकेटच्या शैलीनं त्यानं पूर्णपणे दाखवून दिले. बबलू पाटील सर जे आपण सर पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. 73 रन 73 रन धावफलकावरती आहेत. आणि पंच देखील जे आपण पाहतोय थोडंसं चर्चा विनिमय जे करतायत. चेंडू निश्चित जे आपण पाहतोय पाण्यामध्ये थोडासा भिजलेला असावा. चला बॉल ताबडतोब मैदानाच्या आत पाठवा. आणि याच दरम्यान पहा फलंदाज परतवेल फलंदाज बाद. विकेट जी पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या निमित्तानं जे आपण पाहतोय की आज मात्र आपल्या मैदानावरती भारतीय संघाचं नेतृत्व करणारे सन्माननीय जमीर पठाण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेल आपलं सर्वप्रथम या क्रीडांगणावरती खूप खूप मनापासून स्वागत केलं जातंय आणि आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. खाली बसलेले प्रेक्षक आहेत ना त्या खुर्च्या वरती आलेल्या पाहुण्यांसाठी आहेत. तुम्ही त्या खुर्च्या द्या. आयोजक कमिटीचे आपले स्वयंसेवक जा. नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय योगेश पवार. 6 फलंदाज जे आपण पाहतोय बाद आहेत. धावफलकावरती आतापर्यंत 73 धावा धावफलकावरती बनले गेल्यात. थोडासा उशीर होतोय वेळ वाचवा. सन्माननीय जमीरजी पठाण यांचं या मैदानावरती जे आपण पाहतोय शुभागमन होते. त्यांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचंय. या दरम्यान हेलिकॉप्टर शॉट आणि ओ चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार. एकूण 80 रन ज्या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा योगेश पवार अर्थात शेतकरी 11 सारख्या संघाचा संघनायक जो मात्र यावेळेस आपण पाहतोय की पूर्णपणे एक चांगली खेळी जी करतोय. आणि पहा परत एकदा बिगेट. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर असेल आणि पंचांचा निर्णय षटकार.
स्वतः जाऊन शहानिशा केली. चौकार जो पूर्णपणे दिला गेलाय. धावफलकावरती 83 रन धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 83 रन ऑन स्कोर कार्ड. योगेश पवार आज मात्र पहा संघामध्ये संधीचं सोनं करतोय. दिल स्कोप आणि याच दरम्यान हो पहा दोन कीपर आणि गोलंदाजामध्ये झालेली तू घेणार की मी घेणार आणि याच दरम्यान जे आपण पाहतोय षटक समाप्तीचा इशारा जो यावेळेस जो आपल्याला पूर्णपणे येतोय. पाहता पाहता 7 षटकांचा खेळ संपलाय आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 84 रन जे आतापर्यंत बनवले गेल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक जे मैदानाच्या टाकले जाईल. आणि परत एकदा पहा अतिशय सुरेख फटका. गोलंदाजाचं स्वागत केलंय षटकारानं. सिक्सर. तर या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती जाऊया. तब्बल 90 रन 19 रन कम्प्लीट ज्या होताना दिसत आहेत. आणि यानंतर पहा हा देखील चेंडू खालच्या टप्प्यात राहिला. शेवटचं एक षटक जे पूर्णपणे जुनेच मैदानाच्या जे पूर्णपणे सुरू आहे. तर जे आपण पाहतोय आपले मेन गेस्ट अर्थात भारतीय दिव्यांग खेळाडू म्हणून ज्यांची जी आपण पाहतोय निवड आहे आणि ते नेतृत्व देखील करतात सन्माननीय जमीरजी पठाण आज या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती जायचे आणि विराजमान व्हायचे. आपलं या क्रीडांगणावरती खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर जाऊया सामन्यामध्ये. उशीर आलेल्या प्रेक्षकांना परत एकदा सांगू इच्छितो की सामना क्रमांक जो आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला गावकरी 11 लोणी आणि शिरसाट पोर्ट चषक. शिरसाट पोर्ट क्लब अर्थात या चषकाचा पूर्णपणे जो आपण पाहतो हेतूच हा होता की एक स्टार प्रकारचे खेळाडू या मैदानावरती यावेत. हो जुनेत बबलू पाटील यावेळेस काव कॉर्नरच्या दिशेला चेंडूला पूर्णपणे खेळतायत. सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावेंना संघाचं धावफलक वाढलं जाईल. स्कोर कार्ड वरती तब्बल 93 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 93 रन ऑन स्कोर कार्ड. षटक होईल की नाही, 100 धावा संघ क्रॉस करेल की नाही हे मात्र देखील आपल्याला पाहावं लागेल. प्रेक्षक वर्ग विचार करत असेल की सर्वाधिक धावसंख्या आज मात्र या सामन्यात झालेली आहे. परंतु तुम्ही थोडासा विचार करा की षटकं देखील आज आपण डबल ठेवले. म्हणजे 4-4 षटकांचे सामने होते. आज एकंदरीत 8 षटकांचे जुनेद पटेल जे आपण पाहतोय आणि या षटकाचा देखील जो आपण पाहतोय शेवटचा एक चेंडू जो शिल्लक असेल. योगेश पवार समोरच्या दिशेनं गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहतोय अक्रॉस दी लाईन खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती 1-2 आतापर्यंत ज्या पळून पूर्ण केल्या जातील आणि अशा रीतीनं प्रथम इनिंगचा खेळ जो आपण पाहतोय संपलाय. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 96 झाल्यात आणि विजयासाठी 97 धावेंचं टार्गेट. एक मोठं आव्हान जे पूर्णपणे ठेवले गेले 8 षटकांमध्ये.
तुम्ही इथं उभे नका राहू, तुम्ही कॅमेरात येत आहेत. सर तुम्ही उभे नका राहू पुढं. धन्यवाद. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक मात्र घेऊन येत आहेत शिरसाट स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून अमोल दुबे. पाहूया 97 धावांचं लक्ष आहे. चला जास्त वेळ दौडू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. यानंतर मात्र होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आयुष 11 पाठसारा वर्सेस गोल्डन शायर औरंगाबाद. म्हणजेच हाही एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारे मात्र आज पाहायला मिळत आहेत. आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसात मात्र पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळते. दुसऱ्या सत्राच्या खेळाला मात्र सुरुवात होते. पाहूया दुसरं सत्र मात्र कोण आपल्याला नावावर करणार आणि कोणता संघ मात्र असेल जो जाऊन पोहोचेल फायनलमध्ये. पाहूया दोन्ही बलाढ्य संघ मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं युद्ध मात्र पाहायला मिळतंय. एक संघ ओपन हाफमधून आलाय तर दुसरा संघ मात्र ग्रामीण पॅनलमधून, म्हणजेच ग्रामीण संघाचा सुद्धा हा दबदबा आपल्याला पाहायला मिळते. लोणी प्रवरा संघाच्या माध्यमातून जुनेद व हर्षदच्या रूपाने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडचा विचार केला तर फलंदाज जुनेद, नॉन स्ट्राईक एंडचा विचार केला तर फलंदाज हर्षद असे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया गोलंदाज अमोल दुबे मात्र वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर होत आहेत सज्ज. चला जास्त वेळ दौडू नका, सामन्याला सुरुवात करा. तर एक मोठा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहूया अमोल दुबे मात्र किती धावसंख्या खर्च करणार. 97 धावांचं लक्ष आहे. शिरसाट स्पोर्ट्स आयोजित शिरसाट चषक 2020 पर्व पहिला आजचा 5वा दिवस. पहिला सेमीफायनलचा सामना मात्र रंगतोय या दोन बलाढ्य संघात. पहा पहिला चेंडू मात्र तितक्याच वेगवान गतीने हाताला गोलंदाज अमोल दुबेने. याही खेळाडूला मात्र वेगवान गतीचा बादशाहसुद्धा म्हणून ओळखला जातं, कारण ज्याप्रमाणे चेंडू रिलीज करतो हा खेळाडू आणि थोडंसं फलंदाजाला शांत ठेवण्याचं कार्य याच्या माध्यमातून होत असतं. त्याचमुळे हा सुद्धा एक टेनिस क्रिकेटमधील नावारूपाला आलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया पुन्हा एकदा. यावेळी मात्र चांगला वेध धरला होता, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण तिथे होत असताना पाहायला मिळते. कृष्णा सातपुतेच्या माध्यमातून ही धाव मात्र इथे मिळेल. या एकेरी धावनी मात्र खातं खोललं जाते आणि धावांचं श्रीगणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक तर प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या आत्तापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1 धाव धावफलकावर लगावली गेली आहे. पाहूया प्रथमतः नाणेफेकचं कौल जिंकून मात्र चांगला निर्णय घेतला होता असं म्हणावं लागेल शिरसाट स्पोर्ट्सने. आणि फलंदाजी करत असताना 96 धावा मात्र या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया त्याचं प्रत्युत्तर मात्र लोणी प्रवरा संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून कसं दिलं जाईल. यावेळी मात्र फलंदाज हर्षद सामना करेल अमोल दुबेचा. पाहूया अमोल दुबे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत असताना. यावेळी मात्र पहा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र येतोय. तत्पूर्वी दुहेरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण होईल. पाहूया चांगली चपळता मात्र पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. या 2 धावा मात्र इथे कलेक्ट केल्या जात आहेत. धावफलक मात्र 2 निहलतंय. 3 धावा या धावफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहा 3 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त होत असताना पाहायला मिळतं. पहिल्या चेंडू मात्र निर्धाव हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली गेली. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर ही दुहेरी धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते. हर्षदने कुठेतरी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एक मोठा फटका मारण्यात तो अयशस्वी ठरला असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी पहा सन्मानतेने चेंडूला खेळून काढलाय. तिथे सतीश पठारे मात्र तैनात आहे. 1 धाव मात्र इथे मिळेल. 1-1 धावेने मात्र धावांचा डोंगर रचला जातोय. धावफलक मात्र 1 ने हलतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचतंय 4 धावा या धावफलकावर लागतात. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. अमोल दुबे मात्र पहिलं षटक हातात असताना शिरसाट स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया दुसऱ्या सत्राचा खेळ आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आयोजन आणि नियोजन संपूर्ण शिरसाट स्पोर्ट्सच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गेली 5 दिवस ज्याप्रमाणे संपूर्ण या स्पर्धेकडे त्यांचं लक्ष होतं, या स्पर्धेला मात्र एका मोठ्या उंचीवर नेण्यासाठी त्यांच्या माध्यमातून एक मोठी कसरत केली गेली. यावेळी मात्र पहा पुन्हा एकदा प्रहार केलाय. तत्पूर्वी मात्र तिथे तैनात आहे क्षेत्ररक्षक. 1च धाव मात्र इथे मिळणार. एकेरी धावने मात्र धावफलक हलेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा. म्हणजेच अजूनही पहिल्या षटकातील 1 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. 3 षटक हे पॉवर प्लेसाठी अनिवार्य
मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया या पॉवर प्लेच्या षटकात मात्र कसा समाचार घेतला जाईल या लोणी प्रवरा संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. सलामीची जोडी तर मैदानात अजूनही पाहायला मिळते. पहिल्या षटकातील एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. पुन्हा एकदा फलंदाज हर्षद मात्र पाहायला मिळते. 97 धावांचं लक्ष्य आहे. पाहूया अमोल दुबे पुन्हा एकदा गोलंदाजी मागावर. यावेळी मात्र चांगला स्ट्रोक खेळला आहे. क्षेत्ररक्षक मात्र येईल. दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र त्याच्या माध्यमातून होत आहे. कौतुक करावं लागेल. एकच धावावर मात्र इथे समाधान मानावं लागेल. एकेरी धावांनी षटक संपेल. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद धावसंख्या धावफलकावर लागतायत 6 धावा. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा या धावफलकावर लागतायत. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय राजेश. पाहूया यावेळी मात्र राजेश कशाप्रमाणे गोलंदाजी हाताळणार. आतापर्यंत पहिल्या षटकात मात्र चांगली गोलंदाजी केलाय अमोल दुबेने. धारदार गोलंदाजीच्या शस्त्राने मात्र दोन्ही सलामीच्या फलंदाजांना शांत ठेवलाय असंच म्हणावं लागेल. मात्र 6 धावा या धावफलकावर लगावले गेलेत. पाहूया हे दुसरं षटक मात्र घेऊन आलाय राजेश. राजेश मात्र कशा प्रकारे गोलंदाजी हाताळणार हे आकडे सुद्धा लक्ष असेल सर्वांचं. तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज राजेश. यावेळी पहा थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाज हर्षदला मात्र कुठेतरी शांत ठेवला जात आहे गोलंदाज राजेशच्या माध्यमातून. तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मात्र निर्धाव हाताळण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज राजेश. पाहूया नक्कीच चांगली स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. श्रीलाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण यूट्यूबला केलं जात आहे. आमची संपूर्ण टीम मात्र आपल्याला पाहायला मिळते. गेली 5 दिवस चांगलं कार्य पार पाडत असताना तसंच आमचे सर्वच पंच त्यांची तटस्थ भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पाडत असताना आमचे मंडप डेकोरेटर्स असतील ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण निगासुद्धा आमच्या राखली जात आहे त्यांचंही कौतुक करावं लागेल. कौतुक करावं लागेल आमच्या गुणलेखक बंधू अंकुशजी जायबा यांचं. गेली 5 दिवस मात्र संपूर्ण या सामन्याचा आढावा मात्र आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. एक उत्तम गुणलेखक म्हणून त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्यसुद्धा केलं जात आहे. खरंच त्यांचंही कौतुक करावं लागेल. वळूया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पडल्यानंतर थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतं निर्धाव चेंडू मात्र इथे हाताळला जातोय. कुठेतरी फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र अनसक्सेस ठरतोय आणि धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते आत्तापर्यंत 6 या आकड्यावर. तर दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली. दोनही चेंडू मात्र निर्धाव हाताळतोय गोलंदाज राजेश. पाहूया राजेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चांगला लय मात्र त्याला मिळालाय. यावेळी मात्र पहा सुरेख पद्धतीने चेंडूला टोलावून लावलाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. एकच धाव मात्र इथे मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाईल. धावफलक मात्र 1 ने हलेल. स्थगित धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 धावा या धावफलकावर लागत आहेत. यानंतर होणारा मात्र दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल गोल्डन शहर औरंगाबाद म्हणजेच उस्मान पटेल अब्दुल इम्रान यांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल आयुष 11 पाटसारा ज्यात तुम्हाला पाहायला मिळेल योगेश पेनकर फ्लाइंग जेट, आकाश गणपत तारेकर बाईकमॅन असे मोठमोठे खेळाडूंचा भरणा असलेला तोही संघ म्हणजे मोठं युद्धसुद्धा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. क्षेत्ररक्षक सुनील खर्डे मात्र कुठलीही चूक न करता चांगली झेल टिपतोय आणि फलंदाजाला मात्र परतावा लागतंय तंबूच्या आसऱ्याला. पहिलाच हादरा मात्र बसतोय लोणी प्रवरा संघाला.
4 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. एक गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नवीन फलंदाज मात्र येतोय दादाबाई मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता मात्र दादागिरी करावी लागेल. चौकार षटकर मात्र ठोकावे लागतील, कारण अजूनही 90 धावा असतील विजयासाठी, कारण 97 धावांचं लक्ष आहे. 7 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. राजेश मात्र इथे दादागिरी करत असताना पाहायला मिळते. पहा पुन्हा एकदा गोलंदाजी मागवा सज्ज होते. यावेळी पहा चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय आणि पंचांचा इशारा येतोय. मात्र इथे गडी बाद असेल आणि दादाला सुद्धा परतावा लागतंय तंबूच्या आसऱ्याला. आणि हा दुसरा हादरा मात्र बसत असताना लोणी प्रवरा संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ऑन हॅट्रिक बॉल असेल गोलंदाज राजेश. नवीन फलंदाज मात्र येतोय दादाबाई शेख. पाहूया दादाबाई शेख काय कामगिरी करणार. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही एक चेंडूचा खेळणं मात्र शिल्लक असेल आणि ऑन हॅट्रिक ऑल असेल गोलंदाज राजेश. मात्र चांगली गोलंदाजी करत असताना खरंच कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिलं षटक सुद्धा अमोल दुबेने 6 धावांचं हाताळलं होतं. दुसरं षटक सुद्धा तितक्याच दर्जेदार पद्धतीने हातात असताना गोलंदाज राजेश फक्त आणि फक्त 2 गडी बाद करून 1 धाव मात्र त्यांनी खर्च केलाय. पाहूया ऑन हॅट्रिक. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपू शकले होते, मात्र तत्पूर्वी चौकार जाईल का तर नाही. मात्र तितक्याच चपळतेने तर मिरटवाडीच्या सर्व ग्रामस्थांचं सुद्धा आमच्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. आपण या स्पर्धेत आलात, आपलं पुण्याच्या एकदा आयोजकांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. संपूर्ण मिरटवाडी ग्रामस्थ मात्र या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 9 धावा धावफलकावर लागत आहेत. तर धन्यवाद डीजे. तर तिसरं षटक मात्र घेऊन येतोय गोलंदाज अमोल दुबे मात्र तिसरं षटक घेऊन येतोय. धन्यवाद डीजे. 1 मिनिट सामना थांबवा. तो सुनील सर त्यांना सांगा तर डीजे बंद करा. आता मॅच चालू आहे, तो जे काय आहे ते तिथं जा आयोजक कमिटी ते डीजे वाल्याला सांगा तर थांबवा. ओके धन्यवाद. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक मात्र घेऊन येतो गोलंदाज अमोल दुबे. यावेळी मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र पुन्हा एकदा अयशस्वी ठरतोय फलंदाज हर्षद. निर्धाव चेंडू मात्र हातात जाते. दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा निर्धाव चेंडूने झाली होती. या तिसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा निर्धाव चेंडूने करत असताना गोलंदाज अमोल. आतापर्यंत धावसंख्या 9 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 97 धावांचं लक्ष परिपूर्ण करायचं असेल तर जास्तीत जास्त धावा मात्र तुम्हाला ठोकाव्या लागतील. पाहूया अमोल मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मागवा सज्ज होते. यावेळी मात्र चेंडू फळीचीकडे घेऊन थेट यष्टिरक्षकाच्या हातात आणि गडी बाद मात्र होत असताना पाहायला मिळतोय. हर्षदला मात्र परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. लोणी प्रवरा संघाला मात्र बसतोय हा तिसरा हादरा.
डीजे निलेश नवीन फलंदाज मात्र येतोय. आतापर्यंत 3 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेत. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज अमोल मात्र सज्ज असेल. यावेळी पहा चेंडूला दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे धनंजय. एकच धाव मात्र इथे मिळेल. एकेरी धावेने मात्र स्थगित धावसंख्या हलेल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 10 या आकड्यावर. अजूनही लोणी प्रवरा संघाला मात्र संधी आहे आणि त्याचं रूपांतर सुवर्ण संधीत करावं लागेल. कारण असं म्हटलं जातं असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि पहा प्रयत्न केलाय, चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रात, उत्तुंग षटकार. प्रयत्न यशस्वी ठरतोय. धावसंख्या मात्र 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 16 धावा. 16 धावा या धावफलकावर बघत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता मात्र अशीच फलंदाजी करावी लागेल. फलंदाज दादाबाई शेखला आणि दादाबाईला मात्र दादागिरी करून दाखवावी लागेल फलंदाजीची. पाहूया पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. चूक मात्र यष्टीरक्षक करतोय, क्षेत्ररक्षक करतोय. चेंडू मात्र जातोय दणदणीत चौकारासाठी. षटकारानंतर हा चौकार मात्र येत असताना पाहायला मिळतोय. या चौकाराने मात्र धावसंख्या 4 ने वाढेल. 20 धावा या धावफलकावर लागतायत. पहा कुठेतरी महागडा षटक हाताळतो की काय अमोल दुबे असं म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत 3रं षटक प्रगतीपथावर. 3ऱ्या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी दादाबाई करतोय कौतुक करावं लागेल. पाहूया अजूनही 3ऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ घेऊन गोलंदाज अमोल दुबे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न मात्र गडी बाद. जवळ जवळ 4था हादरा मात्र बसतोय. यस खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर लोणी प्रवरा संघाचे 4 गडी बाद 20 धावा या धावफलकावर लागतायत. तर 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 4थं षटक मात्र घेऊन येतोय गोलंदाज धनंजय बितांडे. पाहूया तर नवीन फलंदाज मात्र येतोय काका. ज्याप्रमाणे हा मोठा धक्का बसलाय लोणी प्रवरा संघाला मात्र काका आलेत. पाहूया काका काय कमाल करणार. आता मात्र धनंजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4थं षटक मात्र तो घेऊन सज्ज असेल. 8 षटकांच्या दरम्यान प्रथमतः फलंदाजी करत असताना 97 धावांचं लक्ष आहे आणि 97 धावांचं लक्ष पेलत असताना मात्र जवळजवळ 4 गडी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया यावेळी मात्र कशा प्रकारे कमबॅक केलं जाणार लोणी प्रवरा संघाच्या माध्यमातून की मात्र पुन्हा एकदा आपल्या धारदार अस्त्राने शिरसाट स्पोर्ट्स संघाचे हे गोलंदाज शांत ठेवणार लोणी प्रवरा संघाला पाहण्याजोगे राहील. तर धनंजय पाहूया गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. 4थ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडनं. यावेळी पहा पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातात जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्हाला मात्र पाहायला मिळत आहेत बबलू पाटील. बबलू पाटीलचा विचार केला मित्रांनो तर हाही एक टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव. ज्या खेळाडूकडे मात्र एक मोठी क्षमता आहे एक मोठी खेळी करण्याची, तो मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा. यावेळी मात्र लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पंच वळत आहेत. यस सोनू बापू भोसले मात्र एक आगळ्या वेगळ्या शैलीत वाईट चेंडू असल्याचं दर्शवत आहेत. अवांतर धावेने मात्र भरणं होईल. धावफलक जाऊन पोचत आहे ते 21 धावा या धावफलकावर लगावल्या गेलेत. पाहूया
21 धावा धावफलकावर लगावले गेले. चौथं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळते. धनंजय मात्र चौथं षटक हातातोय. राईटम ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. यावेळी पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू थोडंसं ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला जातोय. व्हेरिएशन थोडंसं केलं जातं आहे धनंजयच्या माध्यमातून. अनुभव आहे आणि या अनुभवाचा मात्र पुरेपूर फायदा इथे घेतला जातोय. कारण असं म्हटलं जातं अनुभवासारखा दुसरा गुरु नसतो आणि त्याच अनुभवाला मात्र धरून चालताना पाहायला मिळतं गोलंदाज धनंजय. यावेळी पहा धनंजय गडी बाद करण्यात मात्र यशस्वी ठरतोय. लोणी प्रवरा संघाला मात्र बसतोय हा 5वा हादरा. तर नवीन फलंदाज मात्र येतो योगेश. आतापर्यंत अर्धा संघ मात्र तंबूच्या आश्रयाला परतत असताना आपल्याला पाहायला मिळते. 97 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 21 धावा या धावफलकावर लगावले गेले. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. तसंच यानंतर मात्र दुसरा सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. आयुष 11 पाटसरा तर दुसऱ्या बाजूला गोल्डन शहर औरंगाबाद. दोन्ही संघांनी सुद्धा सज्ज राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच नाणेफेक करण्यात येईल. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढला आहे डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. दुहेरी धावेचा प्रयत्न आहे मात्र रोखून धरलं जाईल. एकच धाव मात्र इथे दिली जाईल आणि या एकेरी धावेने मात्र धावफलक हलत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती जवळजवळ 22 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ या चौथ्या षटकातील येणं मात्र शेष आहे. पाहूया 2 चेंडू मागे मात्र किती धावसंख्या खर्च करणार धनंजय. कमबॅक मात्र करावी लागेल लोणी प्रवरा संघाच्या फलंदाजाला जर विजयाकडे वाटचाल करायची असेल तर. पाहूया यावेळी मात्र कुठेतरी चूक घडते की काय बबलू पाटील यांच्या माध्यमातून असंच म्हणावं लागेल. तत्पूर्वी ही एक धाव घेतली जाईल. या एकेरी धावेने मात्र धावफलक हलेल आणि धावसंख्या जाऊन पोचेल ती जवळजवळ 23 धावा. अजूनही चौथ्या षटकातील एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. गोल्डन शहर औरंगाबाद तसंच आयुष 11 पाटसरा दोन्ही संघ आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू घेऊन मात्र गोलंदाजी माकवा सज्ज. यावेळी मात्र बिगिट केला योगेशने. क्षेत्ररक्षक मात्र येतोय. पाहूया क्षेत्ररक्षण मात्र खराब होत आहे. चौकार मात्र मिळतोय.
दिव्यांग क्रिकेट संघाचे जमीर पठाण सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत. गोलंदाज परत एकदा तयार. हो, यावेळेस फुलटॉस होता परंतु बॅटवरती परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. धाव देखील जे आपण पाहतोय कुठल्या प्रकारची भेटली नाही. स्कोर कार्डवरती धावा ज्या स्थिर आहेत 39 रन जे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश आणि भैया हे दोन बॅट्समन आहेत. अब नहीं चलेगा एक्का और दुक्का, सीधा लगाना पडेगा चौका और छक्का. चौकार आणि षटकाराच्या आतिषबाजीनं जाणं गरजेचं आहे. शेवटचे दोन एक बॉल जो शेवटचा आहे. आणि अशा रीतीने जे आपण पाहतोय षटक क्रमांक 6 देखील जे प्रगती पथावरती संपले गेले आणि स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक धनंजय भिताडे यांच्या नावावरती कोरले गेले. पहा, अतिशय दर्जेदार गोलंदाजी, निर्धाव षटक, एकही रन या षटकामध्ये जे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तर षटक क्रमांक जे आपण पाहतोय 7व्या क्रमांकाचा, एक विकेट आणि त्या बदल्यात निर्धाव षटक, असे एक देखणं षटक जे आपल्याला पाहायला मिळतंय. तर 7वं षटक घेऊन जे आपण पाहतोय दौंड एक्सप्रेस अर्थात सतीश पठारे जे आपल्याला जे पाहायला भेटतील. पाहूया काय करामत करतायत. शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी 58 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 58 धाव्यांची गरज. त्या बदल्यामध्ये एक धाव जी आपण पाहतोय पळून पूर्ण केली जाते. शेवटचे 11 चेंडू आणि 57 धाव्यांची गरज. या दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय सुरक्षितरित्या असेल. पप्पू तोडकर जे आपण पाहतोय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण जे निश्चित स्वरूपात करताना आपल्याला पाहायला मिळतील. हा देखील फुलटॉस बॉल आणि षटकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती. ठिकाणी आताच पुणे येथून आलेले आमचे गिरेनदेव शिरसाट सर यांचंही शिरसाट स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू विजय. 51 रन कम्प्लीट. 51 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सतीश जी, हा देखील चेंडू सुरक्षित असेल. राजेश थोरटे पाठीमागे जे आपण पाहतोय थर्ड मॅन म्हणून कामकाज जे पूर्णपणे करतायत. काल देखील जे आपण पाहतो की खूप दूरवरचा संघ अर्थात रायगड, सार्थक 11 रायगड हा संघ काल आपल्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. योगेश पवार, थॉमस डायस, त्यानंतर अजित मोहिते, विश्वजित ठाकूर शी खूप दिग्गज नावं जी काल आपल्याला पाहायला मिळाली. त्या संघाला देखील या मैदानावरून परतावं लागलं. वाईट बॉल पंचांचा इशारा जे आपल्याला जो येतोय खास आकर्षण जे आज आपण पाहतोय की सोन्याबापू भोसले डान्सिंग अंपायर जे खऱ्या अर्थानं आज आपल्या मैदानावरती आहेत. हा बॉल देखील जो आपण पाहतोय की षटक देखील पाहता पाहता संपलं गेलंय आणि पाहता पाहता 7 षटकांचा खेळ संपलाय.
जी शिल्लक आहेत आणि सामना जो आपण पाहतो एकतर्फी झुकला गेलाय. तर मी गावकरी 11 लोणी या संघाचं कौतुक याकरता करेल की गावातीलच खेळाडू एक ग्रामीण हाफ म्हटलं तरी वावगं ठरवणं आहे आणि त्या खेळाडूंना एक चांगल्या मोठ्या संघाला एक चांगल्या प्रकारची लढाई जी पूर्ण दिली गेली, चौकार गेलाय परत एकदा. आणि हा देखील चेंडू षटकार. सामना संपला आणि अशा रीतीनं शिरसाट बोट क्लब हा संघ जो आपण पाहतोय फायनल मध्ये जाऊन दाखल 70 धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरला गावकरी 11 लोणी प्रवरा संघ.